कीर्तनाला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून तुम्हा आम्हावरती आलेल्या संकटाला उत्तर कसं द्यायचं किंवा संकटाचा सामना कसा करायचा, तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. जर नामचिंतन केलं, त्या दासानं हरिदासानं सेवकानं जर भगवंताचं चिंतन केलं, तर माणूस या ऋणानुबंधातून किंवा या संकटातून त्या माणसाची मुक्तता होते. असो अभंग कोणाचा आहे, तर अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण आहेत हो, तर ऐका कोण आहेत. जेव्हा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद किंवा ज्या या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मंडळ जेव्हा तयार झालं, त्याचप्रमाणे आमचंही या वारकरी संप्रदायाचं एक मुख्यमंत्री पद आहे किंवा वारकरी संप्रदायाचं एक मंत्रिमंडळ आहे. लक्षात घ्या, थोडंसं विको कमी करा. या वारकरी संप्रदायाचं जर मंत्रिमंडळ सांगायचं झालं, तर या वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री आहेत ज्ञानदेवराय. कोण? ज्ञानदेव आहेत किंवा ज्ञानोबाराय आहेत. या वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री ज्ञानोबाराय. कारण का? ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. घर जर बांधायचं म्हटलं, तर घर बांधायच्या आधी काय असावा लागतो हो, पाया काय असावा लागतो, पक्का असावा लागतो. मग मुळात पाया पक्का करण्याचं काम जर कुणी केलं असेल, तर ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानदेवे रचिला पाया. मग त्यानंतर इमारती उभ्या झाल्या. म्हणून या वारकरी संप्रदायाचं मंत्री म्हणजे मुख्यमंत्री कोण आहेत, ज्ञानोबाराय आहेत. या वारकरी संप्रदायाचे राज्यपाल हे निवृत्ती दादा आहेत. कारण का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तिकडची परंपरा आहे. याच वारकरी संप्रदायाचे परराष्ट्र मंत्री नामदेवराय आहेत. कारण का? ऐका, या वारकरी संप्रदायाचे परराष्ट्र मंत्री नामदेवराय काय आहेत, का आहेत, तर नामदेवरायांनी या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब प्रांतापर्यंत नेला. म्हणून त्यांना म्हणायचं परराष्ट्र मंत्री. वाजवाटाळी खना खना. ऐका, टाळीला काय तुम्हाला जीएसटी लागतं का किंवा टोल नाका लागतो का? नाही महाराज, टाळी वाजवायची. रात्रीच्या कीर्तनातही खूप सांगून गेल्या, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. जीएसटी लागत नाही किंवा टोल नाकाही लागत नाही. मग टाळी वाजवायची, हातानं टाळी आणि मुखानं नाम. असो, ऐका पुढे चला. नामदेवरायांना परराष्ट्र मंत्री का म्हटलं गेलं, तर जगाचा या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब प्रांत नेला. म्हणून त्यांना परराष्ट्र मंत्री म्हणतात. माझ्या वाचण्यात परत एक आलं, पंजाबमध्ये गुमान नावाचं एक गाव आहे. पंजाबमध्ये गुमान नावाचं एक गाव आहे आणि त्या गुमान नावाच्या गावामध्ये सीख नावाचा धर्म आहे. त्या सीख नावाच्या धर्मामध्ये एक गुरु ग्रंथ साहिब नावाचा ग्रंथ आहे. जशी आपली गीता आहे, त्याचप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये 200 तब्बल 300 नाही तर 450 अभंगापेक्षाही जास्त अभंग आपल्या नामदेवरायांचे आहेत. आणि त्या शीख धर्माची, आपल्या नामदेवरायांचे अभंग घेतल्याशिवाय शीख धर्माची आरती पूर्ण होत नाही, हे त्यांना महत्त्व कळालं. पण आज आम्ही नामदेवरायांच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आलो, पण आम्हाला आज नामदेवरायांची गाथा माहिती नाही. ही आज आमची शोकांतिका आहे. ऐका, म्हणून या महाराष्ट्राचा प्रचार प्रसार ज्यांनी बाहेर केला ना, म्हणून त्यांना म्हणायचं परराष्ट्र मंत्री. या वारकरी संप्रदायाचे राजशिष्टाचार मंत्री जनाबाई. कारण का? कीर्तनात चाल कुणीही म्हणायचं, पण चाल पुढे कुणी म्हणायची आणि मागे जनी म्हणे दान देवा बोला बघ, जनी म्हणे दान देवा बोला बघ, जनी म्हणे दान देवा बोला बघ, जनी म्हणे दान देवा बोला बघ. पुढे
राजशिष्टाचार मंत्री आहे संत जनाबाई जनी मने ज्ञान देवा बोला भंग. कारण का राजशिष्टाचार मंत्री चाल पुढे कुणी म्हणायचे आणि मागे कुणी म्हणायचं हे ठरवण्याचं काम ह्याच जनाबाई करायच्या. या वारकरी संप्रदायांचे बांधकाम मंत्री आहेत संत गोरोबा काका. कारण का नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. बांधकाम मंत्री म्हणजे संत गोरोबा काका. असो वारकरी संप्रदायांचे तेच कृषी मंत्री म्हणून ज्यांना संबोधल्या गेलं ते संत सावता महाराज. कारण का ज्यांनी या बीजाचं रोपण केलं म्हणजे काय कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. तर संत सावता महाराजांना काही केलं तर या कांद्यामुळ्याची लावणी केलीच तर खरी. पण ऐका त्यांनी भक्तींची पेरणी केली. भक्तींची पेरणी करून ज्ञानाचं पाणी त्याला घातलं आणि विठ्ठल स्वरूप मळा फुलवलेला आहे म्हणून त्यांना कृषी मंत्री म्हटल्या जातं. याच वारकरी संप्रदायाचं सांस्कृतिक मंत्री म्हणून नाथ बाबांना संबोधल्या गेलं. कारण का ज्यांच्या वाङ्मयामध्ये या संस्कृतीचं दर्शन होतं म्हणून नाथ महाराजांना सांस्कृतिक मंत्री ही पदवी दिल्या गेली. असो आणि शेवटचं टोकाचं पद म्हणजे जर कोणतं दिलं असेल तुका झाला ते कळस, 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 तुका झाला ते कळस. भजन तुका झाला ते कळस, तुका झाला ते कळस, तुका झाला ते कळस. भजन भजन
करा सावकाश. शेवटचं टोकाचं स्थान म्हणजे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांना संबोधल्या गेलं ते आमचे देहू निवासी तुकोबार आहे. कारण का आम्हा तुम्हाला ज्या काळाची भीती आहे त्या काळाच्या डोक्यावरती तुकाराम 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 काय म्हणायचंय उगन व माय असं दाखवावं लागते. काय उगन व माय असं दाखवावं लागते. याच्यासाठी खूप घासावं लागते बर का. लक्षात घ्या. काहीचा जन्म गेला सा लाग ना. मास्तर पळवून लावले पेटीचा भाता फुटला तरी सा लाग ना. एवढं म्हणायचं म्हणल्यानं आणि एवढी प्रॅक्टिस म्हणल्यानं एवढं काही सोपं वाटतं का. आणि खाली बसणारे म्हणतात महाराज थोडं कुठं थोडं थोडं नाही इथं येऊन बघ मग कसं होतंय तर पाहू आपण. असं आहे का. एकदा जोरदार टाळी होऊ द्या बरं का. शेवटचं टोकाचं स्थान म्हणजे संरक्षण मंत्री म्हणजे कोण तुकोबार आहे. ज्या काळाच्या डोक्यावरती पाय देतात तुकोबार आहे. त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यम सुद्धा कापायला लागतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि त्याच तुकोबारांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला विठ्ठल. अभंग तुकोबारांचा आहे. ऐका अभंग तुकोबारांचा आहे. अभंग काय आहे. पडता जड भारी. पडता म्हणजे आलं. जड म्हणजे संकट आणि भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्याच्या नंतर काय करायचं. दासी आठवावा हरी. दासानं सेवकानं हरिभक्तानं त्या भगवंताची स्तुती करायची म्हणजे झालं. पडता केवढंही संकट आल्याच्या नंतर जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं रे केलं त्या हरिभक्तानं दासानं भगवंताची स्तुती केली रे केली की भगवंत काय करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घाद निवाराया. म्हणजे काय तर आलेलं संकट निवारण्याचं काम हे भगवंत करत असतो. मग ऐका संकट कुणावर आलं आणि कोणत्या पद्धतीने भगवंताने निवारण्याचं काम केलं विठ्ठल. संकट आलं 5 पांडवांवरती. ऐका संकट आलं 5 पांडव जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर लक्षात घ्या माझं बोलणं कळतंय. 5ही पांडव जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर ताट वाढून घेतलं. ताट वाढून घेतल्याच्या नंतर जेवायला बसल्याच्या नंतर हातावरती पाणी घेतलं आणि ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. पूर्वी फिरवत होते काय ऐका पूर्वी फिरवत होते. पूर्वी त्याला शहाणं समजत होते. आता त्याला येडं समजतात. बरोबर आहे. आता त्याला येडं समजतात. आता तुम्ही धर्म मातीत घातला की तुम्ही चांगले आणि धर्म टिकवून ठेवला की तुम्ही मूर्ख. परिस्थिती एवढी अवघड झाले. ऐका परिस्थिती एवढी अवघड झाले. एखाद्याच्या गळ्यात माळे एखादा वारकरी आहे. सकाळी देवाचं दर्शन आहे. कपाळाला कुंकू आहे. गावातल्या एखाद्याला जयहरी आहे. का हो तो भाविक दिसतोय. उगा बोंबलत फिरत आहे ते. सकाळी सकाळी देवाचं दर्शन करताना उगा बोंबलत फिरत म्हणजे तो चांगलं वागतोय त्याला तुम्ही नावं ठेविता. खूप अवघड परिस्थिती आहे. एखाद्याने बापाला हणलं त्याच्या बाऱ्यात बोलू नका. स्टँडर्ड आहे.
म्हणजे बापाला हाणलं आणि माईला चापलं की तो स्टँडर्ड आहे, आणि धर्म टिकवून ठेवला की तुम्ही त्याला मूर्ख म्हणता. ही आजची परिस्थिती आहे. लक्षात घ्या मायबाप, परिस्थिती एवढी अवघड झाली आहे. म्हणून मूर्खपणा करू नका. लक्षात घ्या, पाचही पांडव जेवायला बसले. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. पाणी फिरवणं म्हणजे पूर्वी फिरवत होते. आता जेवण करणं म्हणजे काय, एक आपलं एवढं खळगं भरणं नव्हे बरं का. आपण तुम्ही आम्ही जेवण कशासाठी करतो? जगण्यासाठी करतो की जगण्यासाठी जेवण करतो? हा प्रश्न कीर्तन होईपर्यंत तुम्ही लक्षात घ्या. उद्या तुमच्याच गावचे असल्यामुळे उद्या तुम्ही मला सांगा, जगण्यासाठी जेवता की जेवणासाठी जगता? बरोबर आहे, लक्षात घ्या. एक जेवण करणं म्हणजे तर खळगं भरणं नव्हे, तर एक जेवण करणं म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? उदर भरणं नोहे जानिज यज्ञ कर्म, त्याला जलदेवतेचा मान द्यायचा. म्हणून जेवायला बसल्याच्या नंतर ताटाच्या कडेने काय करायचं? पाणी फिरवायचं. मग ताटाच्या कडेने पाणी फिरवायचं. काही काही एवढे शहाणे राहतात. एका कीर्तनाला गेले, ताटाच्या कडेने पाणी फिरवलं आणि तोही मला म्हणला, ताई ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? आता आम्ही असे, तुम्ही जसे तसे आम्ही. ऐका, त्यांनी मला विचारलं, ताई ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? मी उत्तर दिलं, मुंग्या आत येऊ नये म्हणून. लक्षात घ्या, मुंग्या आत येऊ नये म्हणून. काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही, एवढे प्रश्न बिकट विचारतात. आता या एका कीर्तनाला गेल्या आणि गेल्याच्या नंतर सुंदर प्रमाण दिलं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. याच्यात माझं काही चुकलं का? बोला, चुकलं का? जरा टेके सोडा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, यामध्ये माझं काही चुकलं का? जसं पेराल तसं उगवतं. जसं तुम्ही आरशात बघाल तसंच आरसा तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. या जगामध्ये मला सांगायचं, या जगामध्ये जेवढे काही सजीव वस्तू आहेत, या जगामध्ये म्हणते, या जगामध्ये जेवढ्या काही सजीव वस्तू आहेत, यामध्ये असं नाही की कुणी खोटं बोलत नाही. आहे का? तुमच्यात आहे का की असं कुणीच खोटं बोलत नाही किंवा कधीच खोटं बोलत नाही? आहे का? तुम्ही मान्यच करणार नाही की या जगामध्ये असं कुणीच भेटणार नाही की कुणी खोटं बोलणार नाही. कुणीही खोटं बोलू शकतं, पण या जगात एकमेव अशी वस्तू आहे जी कधीही खोटं बोलत नाही, ती म्हणजे आरसा. मान्य आहे का तुम्हाला? तुम्हाला जर नाकाचा शेंडा कमी असेल तर आरसा जास्त दाखवतो का? किंवा तुम्हाला नाक हे धारदार असेल तर आरसा हे तुम्हाला कमी दाखवतं का? नाही. तुमचं जर नाक चपटं असेल तर तुमचं नाक वाढलेलं दाखवतं का? तुम्ही जर माझ्यासारखे काळे सावळे दिसत असाल तर आरसा तुम्हाला गोरं दाखवतो का? तुम्ही जर गोरे गोमटे दिसत असाल तर आरसा तुम्हाला काळं दाखवतो का? मग या जगात एकमेव सत्य गोष्ट आहे, ती कोणती आहे? खरं सांगते, ती तो म्हणजे आहे आरसा. ज्ञानोबाराय सांगतात, जैशा तैशा दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. कारण आरसा खोटं बोलू शकत नाही. यात माझं काही चुकलं का? जसं पेराल तसं उगवतं. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, ताई म्हणे तुमचं कीर्तनात चुकलं. म्हटलं नेमकं काय चुकलं? म्हणे तुम्ही म्हणलं जसं पेराल तसं उगवतं, असं शक्यच नाही. म्हणलं का शक्य नाही? म्हणे नाही ताई, हे शक्यच नाही, जसं पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं का? सोयाबीन पेरल्यानंतर सोयाबीनच येतं ना? नाही म्हणे ताई, शेंगदाणा पेरल्यावर मग त्याला टरफल कसं काय येतं? म्हणलं चल घरी चहा घ्यायला. फुकट कुणाला उत्तर द्यायला रिकाम पण नसतं बरं का. चाल म्हटलं घरी. गेलो त्याच्या घरी चहा घ्यायला. म्हणे ताई चहा, कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी. म्हणलं काहीच नको, फक्त तू चहा घेऊन ये. म्हणे ठीक आहे. चहा घेऊन आला. म्हणे ताई घ्या चहा. म्हणलं नको, फक्त चहा पाहिजे. म्हणे ताई चहाच आहे. नाही, फक्त चहा पाहिजे. अहो ताई चहाच आणलाय. नाही म्हटलं, फक्त चहा पाहिजे. म्हणे मग ताई बशीशिवाय आणि कपाशिवाय चहा कसा येईल? मग टरफलाशिवाय शेंगदाणा याच्या बापाने बघितला वय विठ्ठल. मग काय सांगायचंय मला, ऐका. पूर्वी त्याला शहाणे समजत होते. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. पाचही पांडव जेवायला बसले. ताटामध्ये घास आहे, ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. घास मोडला, मुखात घालणार. ऐका, लक्षात घ्या. घास मोडला, मुखात घालणार. द्रौपदी माता म्हणते थांबा, कुणीही जेवण करायचं नाही किंवा कुणीही घास मुखामध्ये घालायचा
नाही, फक्त संकट सांगते हा. लक्षात घ्या, पहिला पॉइंट संकटच आहे. का द्रौपदी, का थांबायला लावतेस? नाही, ऐका, जोपर्यंत माझा भाऊ येत नाही, जेवायला जोपर्यंत माझा भाऊ येत नाही, तोपर्यंत कुणीही जेवायला सुरुवात करायची नाही. द्रौपदीचा भाऊ म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. ऐका, आता मला सांगा, जेवायला ताटावर बसल्यानंतर देवाला अन्न एवढं सोपं आहे का? बोला बोला, एवढं सोपं आहे का? अहो, आमची जिंदगी गेली, देव स्वप्नात येईना, आणि ताटावर बसल्यावर देवाला अन्न एवढं सोपं आहे का? नाही. धर्मराज म्हणले, द्रौपदी हे जमणार नाही, आणावंच लागेल. द्रौपदी, अगं हे जमणार नाही, ताटावर बसलोय आपण आणि आता भगवंत येतील कसे? नाही, आणावंच लागेल. एवढं बहिणीचं प्रेम भावावरती. महाराज, आता तुमचे जे झालेत ना, हे तुम्ही ऐका गड्या, तुमचे झालेत ते बरं का, ज्यांचे राहिलेत त्यांच्यासाठी नाही, ज्यांचे झालेत त्यांच्यासाठी बरं का. तुम्हाला वाटत असेल माझ्या पत्नीचं सगळं प्रेम कुणावर आहे? बोला बोला, तुमचे झाले नाहीत का? कुणावर आहे? माझ्यावर आहे. पण तुम्ही भ्रमात जगताय बरं का. पत्नीचं प्रेम कधीही पतीवरती नसतं, त्यांचं प्रेम हे सगळं उलट फिरत असतं. कोणीकडे असतं? भावावर असतं बरं का. एवढं भावावरती प्रेम असतं. त्याचा संसार बघा किती चिकाटीनं करतात. तेलातले पैसे काढत्यान, मोहरीतले पैसे काढत्यान, जिरीतले काढत्यान, मिठातले काढत्यान, नवऱ्याच्या खिशातले काढत्यान, पैसे जमा करत्यान, गल्ला भरत्यान, माहेरला जात्यान, साडी घेऊन येत्यान आणि इकडे येऊन सांगत्यान, पहा हो साडी किती सुंदर घेतली माझ्या भावानी. अगं, तुझ्या भावाला बिड्या वडायला पैसे नाही आणि तुला साडी घ्यायला मोकळा आहे तो. ऐका, बहीण भावाचं प्रेम, माय बाप हो, पण असं करू नका. बहीण खाता एकच आणि गाता एकच, रांगत जायचं, सांगत यायचं, लगेच आपले मिस्टर बी, लगेच आपले पतिदेव म्हणतात, हा छान आहे गड्या साडी. अरे ते तुझाच माल आहे, लक्षात घे जरा. ऐका महाराज, सरकारने बी बहिणीसाठीची योजना काढली बरं का, काय लाडकी बहीण योजना म्हणून, बरोबर. अहो, दाजी मेला फायली मारून मारून बहीण आणते ना पैसे काढून. ऐका, लक्षात घ्या. विठ्ठल, बहीण भावानीही आजकालच्या लक्षात घ्या, बहीण भावाचं प्रेम हे टिकलं पाहिजे. कारण का, आजकालच्या बऱ्याच बहिणींनी भाऊ हे दाव्याला लावलेत बरं का. आज जमिनीला मार्केट आल्यामुळे, जमिनीच्या मार्केटमुळे बहिणीने भाऊ दाव्याला लावले. आधी पैसे फेक आणि नंतर सही न्याय. सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. संप्रदायाने जगाला बहीण भावाचं शिकवलेलं प्रेमी विठ्ठल. विषयाकडे चला. जेवायला बसले, ताटात घास आहे. जेवतानी द्रौपदी माता म्हणते, थांबा, माझा भाऊ आलाच पाहिजे. धर्मराज म्हणतात, अगं हे जमणार नाही. नाही, जोपर्यंत माझा भाऊ येत नाही तोपर्यंत कुणीही जेवायला सुरुवात करायची नाही. धर्मराज म्हटले, हे माझ्याच्याने शक्य नाही. शेजारी अर्जुन बसले होते. अर्जुनाला विचारलं, तुम्ही आणता देवाला? अहो म्हणले, देवाला आणायचं काही नाही, देव तर माझ्या गाडीचा रोजचा ड्रायव्हर आहे. काय, देव तर माझ्या गाडीचा ड्रायव्हरच आहे, पण रोज बी देवाला म्हणणे. एखादा जर मोठा माणूस असेल तर त्या माणसाला कितीही आपण आपला तो माणूस ऐकत असेल तर रोजही त्या माणसाला ये आणि जा म्हणणं बरोबर वाटतं का? अर्जुनाने सांगितलं, आणायचं काही नाही, आणलं असतं, तो माझ्या गाडीचा ड्रायव्हरच आहे, पण हे बरोबर वाटत नाही. अर्जुन म्हटले, हे माझ्याच्यानेही होणार नाही.
जवळच नकुल आणि सहदेव बसले होते. नकुल आणि सहदेवाला विचारलं, तुम्ही देवाला आणता? आहो म्हणले, तुमचाच मेळ बसना ना, आम्हाला कशाला ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला लावता? आम्हाला कोण मतदान टाकीन? आमच्याच्याने हे शक्य होणार नाही. तिथेच शेजारी पडता जड भारी संकट सांगते ऐका. तिथेच शेजारी एक वाघ बसला होता. वाघ म्हणजे त्या वाघाचं किंवा त्या वाघाला दादा म्हणावं लागायचं. काय? त्या वाघाला दादा म्हणावं लागायचं. दादा म्हणजे कोण? भीम दादा. ऐका, त्याला तो कुणाला मोजीत नव्हता. एवढा वजनदार होता, एवढा वजनदार होता, कुणाला मोजीत नव्हता. भीमदादा, तुम्ही देवाला आणता का? देवाला? लगेच गेलो आणि घेऊन आलो. तुम्ही देवाला आणता? हो म्हणे, मी देवाला आणतो. निघाला भीम. एवढी गदा, वजनदार गदा आहे. बाहेर आला. एवढी वजनदार गदा गर 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 फिरवली, फेकली आकाशात. आकाशात फेकल्याबरोबर डोळे मिटवले आणि आकाशात फेकल्याबरोबर डोळे मिटवून भगवंताला विनंती केली, भगवंता हे बघ म्हणे, आज जर तू नाही आलास तर आजपासून तुझा देव पण आणि माझं भक्त पण संपलं म्हणून समज. आजपर्यंत जी निस्वार्थपणे केलेली सेवा आहे ना, त्यासाठी तुला यावंच लागेल. आणि ऐक, एक माझं वाक्य, माझ्यासाठी नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू जर वाचवायचं असेल तर मात्र तुला यावंच लागेल. आता देवाला बी बहिणीची लिंक लागली ना, याच्यासाठी नाही आला तरी चालला असता, पण बहिणीच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्यासाठी भगवंतही म्हटले याने काहीतरी कुटाणा केला. आता ती जर गदावरून डोक्यात भीमाच्या पडली असती तर भीमाचाही कार्यक्रम झाला असता. पण ऐका, संकट सांगते, त्यावेळेला हस्तिनापूर कुठं आणि द्वारका कुठं, निस्वार्थपणाने ज्यांची सेवा होती ना ते भीमदादा होते. त्यावेळेला हस्तिनापुराहून वाऱ्याच्या गतीनं भगवंत द्वारकेला आले आणि जेच गदा भीमाच्या डोक्यात द्रौपदी कैवारी प्रकटला, द्रौपदी कैवारी प्रकटला, फिरकावटी बड़ी, बरकोदरी गदा, फिरकावटी बड़ी, द्रौपदी कैवारी प्रकटला, द्रौपदी कैवारी प्रकटला, आणि त्याच वाऱ्याच्या गतीनं भगवंत आले. जेच गदा डोक्यावरती पडणार, लगेच महाराज भगवंताने गदा वरच्या वर झेलली आणि सांगितलं, भीमा काय बिघडलास की काय, येडा झालास की काय? ही जर गदा तुझ्या डोक्यात पडली असती तर आज तुझा कार्यक्रम झाला असता. भीमदादा एवढा विचित्र होता. भीमाने सांगितलं, उगच म्हणत नाही, आधी मतदान केलंय नंतरच म्हणतो रोड कसा झाला पाहिजे, डांबरीकरणाचा झाला पाहिजे. मी काय एवढा मूर्ख समजलो काय? कारण का, ज्यांची खरी सेवा त्यांच्या भय काय जीवा. मग भीमदादानी भगवंताला आणलं. आणल्याच्या नंतर एवढा वजनदार भीम होता महाराज, कुणी दिसन त्याला गदिनीश टोचायचं. हे बघ देवाला आणले, हे बघ देवाला आणले. कुणाला मोजीतच नव्हता बरं का. त्यावेळेला भगवंताला अर्जुनाच्या जवळ आणून बसवलं आणि अर्जुनाच्या जवळ आणून बसवल्याच्या नंतर अर्जुनाने विचार केला, रोज माझ्या गाडीचा असणारा ड्रायव्हर मी सांगू शकत नाही किंवा मी त्याचं काही सांगू शकत नाही की मी देवाला आणीन का नाही, याची शाश्वती मला नाही. पण भीमानी देवाला आणलंच कसं? काय? भीमानी देवाला आणलंच कसं? भीमाला विचारायचा प्रश्न होता. त्यावेळेला अर्जुनाने विचारलं, भीमा तू गेला आणि देवाला आणलं, कसं आणलं? त्यावेळेला भीमाने सांगितलं, ऐक म्हणे अर्जुना, पुणे जिल्ह्यामध्ये एक देहू नावाचं गाव आहे. काय? पुणे जिल्ह्यामध्ये एक देहू नावाचं गाव आहे आणि त्या देहू नावाच्या गावामध्ये एक तुकोबराय नावांचे महात्म्य आहे. त्या तुकोबराय नावांच्या महात्म्याला जाऊन विचार की भगवंताला कसं आणावं लागतं. अभंगाचं पडता
पडता जड भारी दासी आठवावा हरी. भीमाने देवाला आणलं कसं? भीमावरती संकट पडलं. भगवंताची खरी सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घडली होती म्हणून भगवंत तिथे आला आणि संकट निवारण्याचं काम केलं. मग हरिदासानं, सेवकानं, भक्तानं भगवंताची भक्ती करायची. निस्वार्थपणे जर प्रेम भगवंतावरती केलं तर भगवंत आपल्या मागे पुढे उभा राहतो किंवा आपलं संकट हटविण्याचं काम करतो. दुसरं संकट कुणावर आलं ऐका. दुसरं संकट आलं तुकोबऱ्यांवरती. लक्षात घ्या, तुकोबऱ्यांवरती संकट आलं. तुकोबऱ्यांचं कीर्तन चालू आणि तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला. तुकोबऱ्यांचं कीर्तन चालू आणि तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, बसलेत. बातमी दुश्मनाला कळाली. काय ऐका, बातमी दुश्मनाला कळाली आणि जवळचाच एक फुटला आणि बातमी दुश्मनाला दिली. शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडो किंवा त्यांना पकडा. जवळची ही काड्या करणारी असतात हा, लक्षात घ्या. काड्या करणारी ही जवळचीच असतात, लांबची नसतात. आपल्या घराची भिंत कोणती मजबूत आहे आणि कोणती लुचिक आहे हे जवळच्यांनाच माहीत असतं, दूरच्यांना माहिती नसतं. कारण का, आपल्या सुनेला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कसं कळतं? हे कसं कळतं? ऐका, एबीपी माझा पत्रकार आहात का तुम्ही? आहात का? आपल्याच घरामध्ये आहेत बिनपगारी आणि फुल अधिकारी. गप्पा हाणायला गेली म्हातारी की लगेच चालू, तुझी सून लई चांगली आहे बाई,
माझी सून चांगली नाही बाई, तुझी लय छान आहे बाई, माझ्या सुनेला स्वयंपाकच येत नाही, तुझ्या सुनेला अय सासांनो, तुम्हाला सांगते इथे बसलेल्या सासांनो ऐका, तुझी सून लय छान आहे बाई आणि माझ्या सुनेला काहीच येत नाही बाई, आणि तुझी मला असती तर लय जमलं असतं, अगं तिची तुला असती तर तू लय दिवर गेली असती, लक्षात घ्या. म्हणून ज्याची आहे फक्त सासांनी काय करायचं, उलट फिरायचं. कसं फिरायचं, ऐका ऐका, कसं फिरायचं, बोला कसं फिरायचं, उलट फिरायचं. कसं उलट फिरायचं, ऐका. गल्लीतल्या बाया आल्या, गल्लीतल्या बाया बसल्या, सांगायला सुरुवात करायची, माझी सून लाखात एक. काय माझी सून, लेक काय 2 दिवस येते आणि जाते, पण खरी लेक ही माझी खरी सूनच आहे. आणि जे काय लगेच तिकडून सूनबाईचा आवाज, सासूबाई, लगेच लिंबू पिळून पोहे. कोणाला, बोला बोला, कोणाला, सासूला. लिंबू पिळून पोहे कोणाला, सासूला. फक्त काय करायचं, काय करायचं, गोड बोलायचं. वर्णन हे एकांतात नाही सांगायचं, वर्णन लोकांतात सांगायचं आणि गुण हे एकांतात सांगायचे. गल्लीतल्या बाया आले की लगेच वर्णन करायला सुरुवात करायची. भांडण होईल का, नाही. आता बऱ्याच जणी सासा म्हणतील बाई आणि सुना म्हणतील बाई, बरं झालं आमच्या सासूवर नंबर फिरवला, बरोबर का नाही. याच्यातल्या बऱ्याच अशा म्हणल्या असतील, पण आता सुनाचा नंबर लक्षात घ्या. ऐका, सुना जरा कानटव करून ऐका. सुनानं बी तसंच करायचं. जेच का आपल्या घरी पाहुणे आले रे आले की आपणही कसं फिरायचं, बोला बोला, कसं फिरायचं, उलट फिरायचं. मग कसं उलट फिरायचं, पाहुणे राहुणे घरी आले, सांगायचं बाई काय होतं आमच्या घरी, पहिलं काहीच नव्हतं आमच्या घरी. जेव्हापासून आमच्या सासूबाईचे पाय या घराला लागले तेव्हापासून 5 एकरची 25 एकर झाली. यल मांडवाला गेला आणि सोन्याचा धूर निघतोय. कोणामुळे, आमच्या आत्याबाईमुळे. लगेच आत्याबाई म्हणते, आणि इकडे मी भांडे घासते, आणि इकडे मी धुणं धुते. सासूबाई मेली ना धुणं भांडे करू करू, आणि सुन टीव्ही पुढं, तुझ्यात जीव रंगला. अरे तुझा जीव रंगला कुठं, सासू मेली इकडं धुणं भांडे करू करू. पण काय करा, काय करा, बोला बोला, काय करा. विनोदाचा भाग सोडा, सांगायचा प्रयत्न एवढाच करते. फक्त काय करा, गोड बोला, भांडण करू नका. ऐका, इथून विषय चालू झाला होता. जवळच्या काड्या करणारे असतात, दूरच्याला झापायचं पण जवळच्याला सोडायचं नाही. कारण का, जवळच्या पासून एवढं सतर्क राहायचं, एवढं सतर्क राहायचं. जवळची काड्या करणारे असतात बरं का. म्हणून विठ्ठल एखाद्या माणसा जर चुकलं, एखाद्या माणसाचं जर चुकलं तर त्याला लगेच माणसात वचा वचा बोलू नका, त्याला एकांतात न्या. एकांती असता कपा माझी मान, एकांती असता कपा माझी मान, एकांती असता कपा माझी माया, एकांती असता कपा माझी माया. कीर्तनी अपमान करू नका, कीर्तनी अपमान करू नका, एकांती असता कपा माझी मान, कीर्तनी अपमान करू नका. कीर्तनी अपमान करू नका, कीर्तनी अपमान करू नका, एकांती असता कपा माझी मान, एकांती असता कपा माझी मान. एकांती असता थापा मारी माय, कापा माझी मान, कापा माझी मान. कीर्तनी अपमान करू नका. बरोबर, असं ऐका. एखाद्या माणसाचं जर चुकलं तर त्याला माणसात वचा वचा बोलू नका, त्याला एकांतात न्या. त्याला सांगा, बाबा तुझं असं असं चुकलंय, तू असं असं करू नको, किंवा बाई तुझं असं असं चुकलंय, तू असं असं करू नको. घरात भांडण होईन का, होणारच नाही. पण घरात भांडण न होण्यासाठी घरातलीही क्लिअर पाहिजे बरं का. कशी पाहिजे, घरातलीही क्लिअर पाहिजे. भांडण होणार नाही, घरातलीही क्लिअर पाहिजे. कारण का, ऐका, रावण प्रभूजीला म्हणाला, राम प्रभू तुम्ही जिंकलात आणि मी हारलो.
रावण मरत होता का? नाही, घरातलाच फुटला. बिभीषणानं पार्टी बदलली म्हणून रावणाला आज या मरणाच्या दारामध्ये उभं राहावं लागलं. शेवटच्या क्षणाला रावणाने सुद्धा प्रभूला सांगितलं, राम प्रभू, तुम्ही आज जे जिंकलात तुमचा सावत्र असून तुमच्या सोबत होता आणि माझा सख्खा असून माझ्या सोबत नव्हता, म्हणून मी आज हरलोय. आज इतिहास साक्षी आहे, ज्याचा भाव सोबत आहे त्याच्या गाव सोबत राहणार. म्हणून भावासोबत कधी भांडण करू नका. ऐका, करू नका. अख्ख्या गावासोबत भांडण झालं तरी चालेल, पण भावासोबत करू नका. कारण एक टायमाला गाव येणार नाही, पण भांडण झाल्यावर तुमचा भाव आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. मग काही जवळचाच एक फुटला आणि जवळच्यानीच बातमी दुश्मनाला सांगितली, छत्रपती कीर्तनाला आलेत आणि पकडा. बातमी दुश्मनाला कळाल्याबरोबर येढाच टाकला. पण येढा टाकल्याच्या नंतर दुश्मनाने सांगितलं, थांबा म्हणे, जय हरी विठ्ठल होऊ द्या, नंतर पकडू. म्हणजे त्यांना सुद्धा कळत होतं कीर्तनात विक्षेप करणं हे महापाप आहे. आणि आज आम्ही कीर्तनात बसल्यानंतर जी बडबड करतो ना, ही आज आमची शोकांतिका आहे. ऐका, जय हरी विठ्ठल झाल्यावर पकडू म्हणले, 2 मिनिटं थांबा. ठीक आहे म्हणे, 2 मिनिटं थांबा. थांबले 2 मिनिट. आता 2 मिनिट थांबा म्हटल्याच्या नंतर छत्रपती कीर्तनात बसलेले होते. मावळ्यांनी सांगितलं, छत्रपती राज, मंडपाच्या कडेला बघितलंय? हो, कधीच बघितलंय. राज, बघितलंय म्हणतात, चेहऱ्यावरती काळजी नाही, मनामध्ये पश्चाताप नाही, डोक्यावरती ताण नाही, अंगामध्ये जिरटोप नाही, तलवार नाही, मेणामध्ये काहीच नाही. एवढे निश्चिंत तुम्ही का बसलात? काय निश्चिंत का बसलात? मी कधीच मंडपाच्या कडेला बघितलंय, दुश्मनांनी घेरा टाकलाय हेही मला माहिती आहे, पण मी एवढं निश्चिंत का आहे? राजा, तुमच्या मनामध्ये चिंता नाही हो, पळून जाण्याचा प्लॅनिंग नाही, काहीच नाही, एवढे बिनधास्तपणे तुम्ही कसं काय बसलात? राजांचं उत्तर ऐका. राजाने सांगितलं, मावळं, आपण बसलोय कुणाच्या कीर्तनात? बोला, कुणाच्या? तुकोबारायांच्या कीर्तनात. आणि आपण काही काच्या गोळ्या खेळतोय का? तुकोबारायांच्या कीर्तनात बसून या रयतेचं राज्य उभं करतोय ना, आपल्याला कसलीही भीती नाही. काय? आपल्याला कसलीही भीती नाही. मावळ्यांनी मान खाली घातली. ठीक आहे, कसलीही भीती नाही. ठीक आहे, रयतेचं राज्य उभं करणारे राजे होते महाराज, पण कुणाच्या तालमीत तयार झाले होते? तर जिजाऊच्या तालमीत तयार झालेले राजे होते. मग जिजाऊ माता कशा होत्या? तर ऐका. अरे ऐका जिजाऊ मातेची कथा, ऐका जिजाऊ मातेची कथा. त्यांना जीवनामध्ये कितीतरी सोसाव्या लागले व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरी आणि गाथा, म्हणून त्यांना म्हणायचं मा जिजाऊ राजमाता, मा जिजाऊ राजमाता. ऐका. मग या तालमीत तयार झालेले छत्रपती शिवाजी महाराज होते. मग काही छत्रपती शिवाजी महाराज साधे सुधे होते का हो? तर नाही. जन्म दिलेला होता राजमाता मा जिजाऊने. मग जन्म दिला होता ना, ऐका. मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, आज जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, आज जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, आज जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आनंदाने नांदत होती प्रजा रे, सारा समाज म्हणत होता ज्यांचा राजा रे, समाज म्हणत होता ज्यांचा राजा, धर्म केला गाजा बाजा रे, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी
शिवाजी महाराज या तालमीत तयार झालेले होते. मेण्यामध्ये तलवार नाही. तलवार नसल्या कारणानं मावळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी भीती निर्माण झाली. पण राजे काही कुणाला भीत नव्हते. या रयतेचं स्वराज्य निर्माण करत होते. मग राजे काय होते? शिवाजी राणा घेऊन सिंहाना भवानी गरजला. हो शिवाजी राणा घेऊन सिंहाना भवानी गरजला. या स्वराज्याची शपथ घेऊन भगवा पडला. स्वराज्याची शपथ घेऊन भगवा पडला. या स्वराज्याची शपथ घेऊन गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरशी खरी लहरा पर लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजही होते. रयतेचं राज्य उभं करत होते. मग छत्रपतींची तलवार कशी होती? तर तलवार अशी होती. चमके शिवबाची तलवार. 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 मग या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार कशी होती? चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. अशी तलवार होती. रयतेचं राज्य उभं करत होते. मग माझे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? तर ऐका. काळ्या राती तळपत होतं. आता मला स्वर लागते की नाही मला माहिती नाही. या राजधानीवरती हो या राजधानीवरती भगवन निशाण आहे. भगवन निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे. या राजधानीवरती या राजधानीवरती भगवन निशाण आहे. भगवन निशाण आहे. आणि रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं विमान. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं विमान. अरे अशी कथकली होती एका मुसलमानाची. त्या तरुणीला आई म्हणाला. त्या तरुणीला आई म्हणाला. राजा तो शिलवान. अरे राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने
आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते या शिवनेर गडावर सूर्य उगवला या शिवनेर किल्ल्यावर सूर्य उगवला माझी जाऊच्या पोटी माझा राजा जन्मला आजीचा मुद्दा पोटी माझा जीव जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आणि उफाळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आणि उफाळाला. तो बापाचा 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 तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आणि उफाळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आणि उफाळाला. तो बापाचा 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 तो बापाचा बापा वाघ शिवबा शपथ घेतली स्वराज्याची. कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. वैभवतीने स्वराज्याची या कर्नाटकाला. वैभवतीने स्वराज्याची या कर्नाटकाला. मावळ्याचे माझ्या बाबा माता मावळ्याचे माझे माझा ग शुभराजा ग बसला गोव्यावरी ऐनो बघा बसला गोव्यावरी ऐनो बघा गोव्यावरी बसला गोव्यावरी उमराजा ग. बसला गोव्यावरी उमराजा ग. बसला गोव्यावरी. जरा जोरात वाजवा वाजवायचे असतील तर आळा आल्यावानी नका वाजवू विठ्ठल विठ्ठल त्या तालमीत तयार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि गर्व या कारणाचा आहे आज आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून हे गाणे किंवा हे पोवाडे म्हणण्याची मला उत्सुकता वाटते बरं का. असो ऐका. छत्रपतीच्या तुकोबारांच्या कीर्तनात बसलेले आहेत. मनामध्ये चिंता नाही, भय नाही, चेहऱ्यावरती चिंता नाही, पळून जाण्याचा प्लॅनिंग नाही. मावळ म्हणतात राज राज या मंडपाच्या कडेला बघितलं असन दुश्मनांनी येढा टाकलाय काय करायचं. त्यावेळेला छत्रपतींनी सांगितलं आपण तुकोबारांच्या कीर्तनात आहोत, कसलीही काळजी करू नका. तुकोबारांनी छत्रपतींच्या मनामधला भाव ओळखला. संकट सांगत्या
तुकोबारायांनी छत्रपतींच्या मनामधला भाव ओळखला आणि तुकोबारायांनी भगवंताकडे विनंती केली, भगवंता, अरे आज माझ्या कीर्तनात जर विघ्न आलं, आज माझ्या कीर्तनात जर छत्रपतींना पकडण्यात आलं, तर यामध्ये माझं नाव नाही जाणार, तर तुझं नाव जाईल. हे तू लक्षात घे आणि तुला काय करायचंय या सगळ्या जबाबदाऱ्या मात्र तुझ्यावर आहेत. तुकोबारांनी शब्द टाकावा, पांडुरंग परमात्म्याने विटेवरच्या पांडुरंगानं हाच शब्द आपल्या पदरात घ्यावा आणि पदरात घेतल्याबरोबर विटेवरून उडी मारावी आणि उडी मारल्याच्या बरोबर रस्त्याने येईपर्यंत अंगामध्ये धोतर घातलंय, पोशाख घातलाय, मेण्यामध्ये तलवार घातलीये, डोक्यावरती जिरेटोप घातलेला आहे आणि हुबेहूब छत्रपतींचं रूप धारण करून घोड्यावरती स्वारी आहे. तुकोबारांचं आजोळ नावाचं आजोळ आहे, लोहगाव, त्या लोहगावामध्ये कीर्तन चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये समोर बसलेले आहेत आणि पंढरीशी पांडुरंग परमात्मा छत्रपतींचं रूप घेऊन मंडपाच्या त्या कडेला उभे आहेत. बघितल्याबरोबर दुश्मनांनी बघितलं, पकडो शिवाजी को, पकडो पकडो पकडो. एकाच कीर्तनात दोन छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेला एवढा काही फोकस नव्हता, मशालीवरती भागवल्या जायचं. या दुश्मनांना वाटायचं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सगळे जण त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या म्हणजे भगवंताच्या मागे पळायला लागले. भगवंत समोर पळतात आणि दुश्मन मागे पळायला लागले. तिकडे समोर जाता 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 भगवंताने त्यांना पंढरपूरकडे नेलं आणि ते मागे गेले. त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या मनामधली आता भीती संपली, माझं कीर्तनही झालं आहे, तुम्ही आता निश्चिंतपणे तुम्ही तुमच्या घराकडे जाऊ शकता. तिथे तुकोबाराय नाहीत. त्यावेळेला तिथे गेलेले दुश्मन मात्र म्हणतात, भगवंत पंढरपूरमध्ये जातात आणि गाई गुप होतात. त्यावेळेला दुश्मनांनी विचार केला, अरे आता इथे छत्रपती शिवाजी महाराज होते, गेले कुठं? आपला रस्ता चुकला का? आपण हुकलो का? चला म्हटले माघारी. परत आपलं इकडं आलो कुठं? त्यावेळेला माघारी येऊन बघतात तर लोहगाव मध्ये तुकोबारायही नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजही नाहीत. पण तुकोबारांवरती आलेलं संकट हे भगवंताने एका शब्दामध्ये निवारण्याचं काम केलं. कारण का ज्यांची खरी सेवा त्यांच्या कारण जीवनामध्ये खरी सेवा घडली होती तुकोबारांची, म्हणून मात्र भगवंताला यावेच लागलं. दुसरं संकट तुकोबारांवरती आलं. आता असं ऐका, पुढे चला. तिसरं संकट आलं जनाबाईंवरती. जनाबाईंची खरी सेवा भगवंताच्या जीवनामध्ये घडली आणि भगवंताची खरी सेवा जनाबाईच्या जीवनामध्ये घडली. दोन्हींचा संगम झाला. कारण का संगम झाला? देव जनाबाईला दळू लागायसाठी यायचा. मात्र काय झालं? एक दिवसाचा प्रसंग, जनाबाईवरती चोरीचा आळ आला. काय आला? चोरीचा आळ आला आणि जनाबाईंनी सांगितलं, देवा, अरे मी चोर नाही, चोर कोण आहे? तर तूच चोर आहेस. मग कसं? धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर. जनाबाईवरती आळ आला, चोरीचा आळ आला. चोरीचा आळ जनाबाईवरती आला आणि जनाबाईंनी सांगितलं, देवा, अरे मी चोर नाही, चोर आहेस तूच. कोण? चोर आहेस तूच. कारण का हा खऱ्याचा जमाना राहिलेला नाही. इथं सगळं खोटं खपत, खरं चालत नाही. इथे कसं आहे? खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी. खरं खातं गटकाळी,
आणि गरिबाची फाटली झोळी. इथं जमाना एवढा अवघड झालाय. आता कलियुगात पोरांना बी आई बाप नको वाटतात. कलियुगात बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही आई वडिलांना आदर, या जमान्यामध्ये नाही गुरुजनाचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, ओ आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. माँ बाप कोई नहीं माने, 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 माँ बाप कोई नहीं माने. औरत को बहुमान रे, औरत को बहुमान, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. वाह वाह. आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे. बेईमान दुनिया. असं वाटते कीर्तन कमी करावं चालीच ऐकत राहावं बरं का. तुम्ही बाहेरच्या आहात, तुम्ही भारी आहात हे याचा आम्हाला गर्व आहे, पण आमच्या गावचे तुमच्यापेक्षा भारी आहेत. मग अशी हरिपटाला आल्याच्या नंतर एवढी सुंदर चाल. आता आमचे नवीन भजने तयार झाले बरं का. तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या गावचा परिचय तुम्हाला माहिती आहे, पण आमच्या गावचे भजने नवीन तयार झालेत. हे शिकवण्याचं काम करत होते, मी पाहतच होते. एवढी सुंदर चाल म्हणली, कुणी म्हणली मला माहिती नाही, पण चाल म्हणली. चाल काय म्हणली मी सांगू का? तुमची इच्छा आहे का ऐकायची? बोला बोला, ऐकायची इच्छा आहे का? काय चाल म्हणली सांगू का? चाल म्हणली, हाय झुमकावाली पोर, हाय नदी तडीले चालली. म्हणली का नाही? बरं खरं सांगा, म्हणली का नाही? बरोबर का नाही? असं पण परमार्थातला आनंद त्यांनी घेतला याचं मला नवल वाटलं. प्रत्येक जणाला चान्स दिला. तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. एक जण मागे हटत होता, एक जण पुढे जात होता, पण असो नवतरुण तयार झालेत. आता म्हाताऱ्या माणसांचे दात पडल्यावर जरा मागच राहावं लागतं. एकदा कसं बापाचा जोडा एकदा लेकाला आला की म्हाताऱ्याला मागवण लागते, तशातली गोष्ट या म्हणजे आता उतरत चाललंय वय. यांना वाटतं नवीन पिढी तयार झालेली चांगली. एकदा नवतरुणांसाठी किंवा या सगळ्या नवीन भजण्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. नाही वाजवा वाटली तरी तुमच्यातलेच येते, कारण तुमचेच येते, ऐका नाही? बरोबर की नाही? विठ्ठल विठ्ठल. इथं खऱ्याला त्रास आहे महाराज. खऱ्याला त्रास म्हणजे काय? द्या म्हटले सुळावर जनाबाईला, चोरीचा आळाला जनाबाईवरती द्या म्हटले सुळावर. कारण का? इथं खऱ्याला त्रास आहे, खोट्याला नाही. मग आता म्हातारे गप्पा हाणायला गेले की लगेच सुरू करतात, अहो पूर्वी माणसं चांगले होते, आताचे माणसं चांगले राहिले
नाही. पूर्वी माणसं जर चांगले होते, ऐका, पूर्वी जर माणसं चांगले होते तर सीता मातेला अग्नी दिवे द्यावा लागला असता का? नाथ बाबाच्या अंगावरती थुंकले असते का? कृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? छत्रपतीच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? मग माणसं चांगली होतीच कवा? पूर्वी माणसं तीच होती, फक्त व्हायरल होत नव्हती ना. आताची माणसं आहेत ती फक्त व्हायरल होतात. कारण का, पूर्वी माणसं तीच होती ना, आता तिच्यात फक्त आडनाव बदलून आपण आलोत बरं का. गुण तेच आहेत, गुण तेच आहेत, फक्त लबाड्या चालू आहेत. कसं, जपानमध्ये चोर पकडायचं मशीन आलं आणि एका तासात 200 चोर सापडलं. तीच मशीन अमेरिकेत नेलं, अमेरिकेत एका तासात 100 चोर सापडलं आणि तीच मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. असो, अशा लबाड्या चालू आहेत महाराज. अशा लबाड्या म्हणजे ऐका, शेणगावच्या आता आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्या घरात माशा होतात ना. माशा होतात की नाही? तुमच्या घरात होतात का? माशा होतात. मग शेणगावच्या बाजारात एक औषध घेऊन माणूस बसला, म्हणे 2 रुपये पुडी माशा मारायचं औषध, 2 रुपये पुडी, 2 रुपये पुडी. लबाड्या सांगत्या 2 रुपये पुडी. ज्याच आपले सगळे गावकरी धावले, द्या 2 रुपये पुडी, 2 रुपये पुडी. घेतली महाराज. आणि एक जरा शहाणा होता, लगेच खोलायला लागला. तो म्हणे, का तुम्हाला माशा कुठच्या मारायच्या? म्हणे घरच्या. मग इथं सोडू नका, पुडी इथं सोडली की त्याचा पावर काय होतो? कमी होतो. ती पुडी सोडायची कुठं? जिथं माशा असतील. तुम्हाला तुमच्या घरी जाऊन ती पुडी सोडावी लागेल. म्हणे ठीक आहे. आला महाराज घरी, जेवायला बसला. आता हातगीत धुतले, जेवायला बसल्याच्या नंतर लक्षात आलं, घास घेतला. अगं म्हणे, अगं शेणगावच्या बाजारातून मी एक औषध आणलंय. काय औषध आणलंय? अगं खूप आपल्या घरात माशा झाल्यात ना, त्या माशा मारायसाठी औषध आणलंय, सोड म्हणे ती पुडी. महाराज हा जेवायला सुरुवात करतच होता, तेवढ्यात पुडी सोडायची. पुडी सोडली. पुडीत औषधही नव्हतं आणि काहीच नव्हतं, फक्त पुडीत एका चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने माशा हाना. महाराज काय चालू आहे? सगळ्या लबाडकी चालू आहे. मग जनाबाई म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. डाळ डाळ डाळ. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. या जगात काय चालू आहे तर सगळ्या लबाडक्या चालू आहे, चोरी आणि लबाडकी चालू आहे. मग आता काही कसं असतं, दुःख सोसण्याची किंवा टोमणे सोसण्याची एक काही लिमिट असते बरं का. मग जनाबाईवरती सारखंच चोरीचा आळा आला आणि लगेच द्या म्हटले सुळावर.
आणि पंढरपूरमध्ये चर्चा झाली. काय झाली? जनाबाईनं चोरी केली, जनाबाईनं चोरी केली. चर्चा ही कधी होत नसते बर का. चर्चा ही ठराविक वर्ग करत असतो, लक्षात घ्या. चर्चा ही कधी कोणाची होत नसते. चर्चा हा ठराविक वर्ग करत असतो. प्रत्येक गावाला या ठराविक वर्ग, या प्रत्येक गावाला या चर्चेचा ओटा असतो. त्या ओट्याचं नाव काय असतं? हा, तुम्हाला माहिती आहे म्हणजे बरोबर आहे तुमचं. त्या ओट्याचं नाव असतं कुचरवटा. त्या कुचरवटावर माणसं बसली की झाल्याच गप्पा चालू. काय गप्पा चालू झाल्या? याचं पोरग असं आहे, त्याचं पोरग तसं आहे, अरे तुझं तू बघ, दुसऱ्याचं कशाला बघतो. आणि माणसाची निंदा ही झालीच पाहिजे बरं का. प्रत्येकाची स्वतःचं जगणं सोडून देतात आणि दुसऱ्याचा जास्त विचार करतात निंदक लोक. ऐका, पण निंदा ही झालीच पाहिजे. कारण का? निंदा उसी की होती है जो जिंदा होते हैं. काय? निंदा उसी की होती है जो जिंदा होते हैं. कारण का जिवंत माणसाचीच निंदा केल्या जाते. एकदा का माणूस चौघाईच्या खांद्यावर गेला की त्या माणसाला कोणी नाव बोट ठेवतं का? नाही. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमची निंदा होणार. ठीक आहे, चर्चा झाली. मग जनाबाई मात्र कदरल्या. जनाबाईंनी सांगितलं, असा का रे पांडुरंगा माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज नेती सुळावर. असा का रे पांडुरंगा माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज नेती सुळावर. कुठे गेली तुझी जादूगिरी, कुठे गेली तुझी जादूगिरी. अळचोरीचा माझ्यावरी, अळचोरीचा माझ्यावरी, अळचोरीचा माझ्यावरी. जनाबाईवरती आळ आला आणि गावकऱ्यांनी सुळावर देण्याचं ठरवलं. ठरवल्याच्या नंतर जनाबाईला विचारण्यात आलं, सांगा जनाबाई तुमची शेवटची काय इच्छा आहे? आता फाशी देणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारल्या जाते, बरोबर आहे की नाही? शेवटची इच्छा विचारल्या गेली, सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे? आणि एक जण असाच फाशीची शिक्षा झाली आणि त्याला विचारलं, सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे? म्हणे माझी शेवटची एकच इच्छा आहे, माझ्या पायाला बांधून फाशी द्या. आता तो मरण का पायाला फाशी बांधून दिल्याने? ऐका महाराज, असे काही असतात बरं का डुप्लिकेट. असो, जनाबाईला विचारलं, सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे? जनाबाईंनी सांगितलं, ऐका, मी जगेल तरी पांडुरंगाची आणि मरेल तरी पांडुरंगाची. लक्षात घ्या, मी जगेल तरी पांडुरंगाची आणि मरेल तरी पांडुरंगाची. पण ज्या पांडुरंग परमात्मामुळे आज मला सुळावर देण्याचं ठरवलंय ना, फक्त तुम्ही काय करा, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. शेवटची माझी इच्छा आहे. बघा मायबाप हो, काय जीवनामध्ये ठरलं असेल, त्या शब्दांना ऐकल्याबरोबर भगवंताने डोळे भरून आणले आणि ऐकल्याच्या नंतर त्या सुळाचं जाग्यावरती पाणी पाणी केलं. कसं केलं? सोपाने ऐकून ती जनाईची वाणी, देवाने सुळाचे ते केले पाणी पाणी. सोपाने ऐकून ती जनाईची वाणी, देवाने सुळाचे ते केले पाणी पाणी. दावी आली तू की माया खरी, दावी आली तू की माया खरी. अळचोरीचा माझ्यावरी, ओव्या गावोनी स्वरात हाडाची जनीच्या घरात. ओव्या गावोनी स्वरात हाडाची जनीच्या घरात. दळण दळीले सख्या श्रीहरी, दळण दळीले सख्या श्रीहरी. अळचोरीचा
संकट आलं, पण ज्यांच्या जीवनामध्ये खरी सेवा भगवंताची घडली होती, म्हणून भगवंताने जनाबाईवरचं संकट नाहीसं केलं. शेवटच्या क्षणाला सुद्धा जनाबाईंना सुळावर जाण्याची भीती नाही वाटली. कारण का? आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. हो आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची. देवा कुटुंबाची घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मनी, आता माझ्या मनी दरावली धारा. आता माझ्या मनी, आता माझ्या मनी दरावली धारा. आता माझ्या मनी, आता माझ्या मनी दरावली धारा. करावं शेवटच्या क्षणाला सुद्धा जनाबाईंना भीती वाटली नाही. कारण का? आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटी जीवा. घडली या सेवा समर्थाची. घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मनी, आता माझ्या मनी दरावा निर्धारा. आता माझ्या मनी, आता माझ्या मनी दरावा निर्धारा. शेवटच्या क्षणाला सुद्धा जनाबाईंनी भगवंताचं नामस्मरण केलं. त्याचप्रमाणे संकट आल्यानंतर हरिभक्तानं भगवंताची स्तुती करायची, मग भगवंत आपल्यावरचं संकट निवारण्याचं काम करतो. आपला टाइम झालेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे एकदा भगवंताचं आपण सुंदर असं भगवंताचं भजन करू. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल
आमच्यावरती उपकार करा, कारण काल टाळ्या वाजवायच्या सांगितल्या, सगळेजण म्हणले आम्हाला टाळ्याच वाजवायला सांगितल्या, आज वाजवूच नका, आज आपलं शांत बसा, बरोबर की नाही? वाजवा अथवा नका वाजवू. कालच सांगितलं 50% बीपी नाहीसा होतो टाळीने आणि 50% शुगर नाहीशी होते टाळीने, म्हणून वाजवा अथवा नका वाजवू. चला, वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे आपलं भजन झालं. भक्तावरती संकट आल्याच्या नंतर भगवंताचं जर नामस्मरण केलं, हरिभक्तानं दासानं सेवकानं भगवंताची जर स्तुती केली तर संकट नाहीसं होतं. आपला अल्पसा टाइम संपलेला आहे. कृपया आपलं 9ला कीर्तन चालू झालं होतं, मी 9:15 इथे आले होते. तुम्ही कितीला चालू केलं मला माहिती नाही, पण तुमचे मी 10 मिनिटं इकडे तिकडे घेऊ शकत नाही. पण 11:15 झालेत, आपल्याच गावातले म्हणून मी तुमचे 10 मिनिट कधी लेटच घेत असते, बरोबर की नाही? पण असो, आता सांगायचा दृष्टांत पुढे राहिला, पण सांगण्यासाठी एवढा टाईम नाही आहे, म्हणून थोडंसं लवकर आटपत घेते. पहिल्या चरणाचा भावार्थ मी तुमच्यासमोर मांडला. दुसऱ्या चरणाचा भावार्थ भगवंत आपल्याला सीन होऊ देत नाही, तर कसं होऊ देत नाही, एक छोटासा 2च मिनिटात दृष्टांत सांगते आणि माझ्या कीर्तनाला थांबते. असं ऐका. दोनही महात्म्य वजन भक्ताला सीन होऊ देत नाही, तिथे सुदर्शन चक्र आडवं लावतो. लक्षात घ्या, ऐका. का कंटाळले का? झोप आली का? हा, ऐका मग जरा गुलाबाच्या फुलासारखे बसा जरा, असं ऐका. दोनही महात्म्य वजनदार आहेत. एक महात्म्य अशा आहेत, शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जो उजारे, किंवा शरण शरण जे हनुमंता, किंवा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. या अंजनी मातेच्या दुधाचा एक जरी थेंब दगडावरती पडला तरी 10 दिशेनं दगड फुटायचा, आणि त्याच अंजनी मातेचा दूध पिलेला लाल म्हणजे हनुमंतराय, आणि एक होते अर्जुनजी. अर्जुनजी. मग अर्जुन होता आणि दुसरा होते हनुमंतराय. दोघांची एक भेट आणि गाठ ठरली. बोलायला लागले. ऐका बोलत असताना अर्जुनाने सांगितलं, काय म्हणे, दगडावरती राम नाव टाकायचं आणि दगड पाण्यात टाकायचा, लगेच सेतू बांधला. काय म्हणे, मी जर एक बाण मारला असता तर सगळा सेतू तयार केला असता. हे काय, त्यावेळेला हनुमंतराय चिडले आणि हनुमंतरायाने सांगितलं, तू पूल बांधणं किंवा सेतू तयार करणं हे दूरच राहिलं, पण तू त्या काळात होता का हे आधी बघ. काय, तू त्या काळात होता का हे आधी बघ. आणि तेही सोडून दे, तू जर बांधलेला पूल बांधला असता आणि माझ्यासारख्या एखाद्या रानगट्याने उडी त्याच्यावर टाकली असती तर तुझा पूल काही वाचला नसता. काय, पूल वाचला नसता? लगेच आडवे तिडवे बोलायला लागले अर्जुनजी. म्हणले, काय, पूल मोडला असता? हो म्हणे, बघ बांधून. बाण काढला लागतो. नाही म्हणे, पुरावा वगैरे काहीच नाही. चला म्हणे, मग आता ठरवा. म्हणे, चला आता मी देतो पुरावा. कोण होते ते? भगवंत होते, पण वारकऱ्याचं रूप धारण केलं होतं. भगवंत होते. म्हटले, चाल आता तू पूल बांध आणि तू पूल मोड. म्हटले, ठीक आहे. परत अर्जुनाने बाण मारला, बरोबर पूल तयार झाला. आणि त्याच दिशेने पुन्हा हनुमंतरायाने 10 दिशेने उडी मारणार. या हनुमंतरायाला आता माहिती होतं की हा पूल मोडणार आहे. भगवंताने विचार केला, जर हा पूल मोडला तर अर्जुन वाचणार नाही. जर अर्जुन वाचला नाही तर हा धर्म वाचणार नाही, आणि धर्म वाचला नाही तर हे युद्धही होणार नाही. म्हणून यासाठी अर्जुनाला वाचवावंच लागेल, हे मात्र भगवंताच्या ध्यानात होतं. त्यावेळेला मात्र आता हनुमंतराय उडी मारणार होते. मारण्याच्या वेळेला बरोबर हनुमंतरायाने भगवंताकडे पाहिलं. आता उडी मारल्याच्या नंतर हा पुलाचा बुगा होणार होता हे भगवंतालाही माहिती होतं, पण धर्म रक्षणासाठी करायचं होतं. भगवंताने सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या पुलाच्या खाली बांधलं. पुलाच्या खाली लावल्याबरोबर हनुमंतरायाने उड्डाण केलं. जय जय श्रीराम. अर्जुनाला उडी मारली हनुमंतरायाने पुलावरती, आणि मारल्याच्या बरोबर परत हनुमंतराय हुसळले आणि आभाळात गेले. हनुमंतरायाने विचार केला, मगाशी पूल मोडला, आता पूल का मोडत नाही? तर भगवंताने तिथे सुदर्शन चक्र लावलेलं होतं. मग हनुमंतरायाच्या सुद्धा लक्षात आलं, हा वारकरी नसून हा भगवंत आहे. आणि भगवंताच्या मनामधला भाव हनुमंतरायाने ओळखला. म्हणे, ठीक आहे, आता पूल मोडला नाही तर रथावरती स्तंभ झाला आणि हनुमंतराय चिरंजीव राहिले. महाराज ध्वजावरती आयुष्यभरासाठी मुक्कामाला राहिले. असं मला सांगायचंय. भगवंताने अर्जुनाला स्तंभित होऊ दिलं नाही, किंवा भगवंताने अर्जुनाला
सीन होऊ दिलं नाही. म्हणून तुकोबराई सांगतात, जर संकट आलं तर भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामचिंतन करा. भगवंत आपल्या संकटात धावून येतो किंवा आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाही. अभंगाचं 2 चरण. मग तो होऊन दीक्षे नाड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. म्हणून भगवंत आपल्या साथीला राहतो. फक्त भगवंताचं नामचिंतन करा. असो अल्पशा वेळेत ज्या माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मला जे भगवंतानी दिलं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं बोलले ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे चांगलं बोलले ते माझ्या गुरुवरांचं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे, तुमच्यासारख्या मायबापांचं आहे. जे चांगलं आहे ते तुम्ही घेऊन जा, जे वाईट आहे ते मला उद्या परत सांगा. असं सुंदर असे गायनाचार्य आहेत, द्यावे तेवढे सर्वांना धन्यवाद. विनेकरी बापू असतील द्यावे तेवढे धन्यवाद. सोबदार बापू असतील यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बालचिमुकली पोरं आहेत यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर असे गायनाचार्य भजनी मंडळी आपल्याच गावचे यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी महिला असतील यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सुंदर असे 2-4 मृदंगाचार्य आहेत यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. उमेश महाराज असतील यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बापू असतील यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझा आवाज एवढा नाही पण सुंदर असं साऊंड सिस्टमचं काम करण्याचं काम करतात दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्ही यूट्यूब चॅनलवाल्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते. आजचे सौजन्य असतील, अन्नदाते असतील, व्यासपीठ चालक असतील, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या या मंदिराच्या कामासाठी आपण 13 कोटी जपाचं आयोजन केलं होतं आणि त्यामधल्या मला वाटतं 1500 वह्या राहिल्यात का? 1500 वह्या राहिलेल्या आहेत. तर आपण बऱ्याच वह्या लिहून दिलेल्या आहेत हे माहिती आहे, पण तरीही आता उन्हाळा लागलाय आणि बरीच कामं आटोपत आलेली आहेत. म्हणून प्रत्येकाने किमान आपापल्या घरच्यांनी वह्या घेऊन जा आणि एवढ्या का वह्या संपल्या की आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला म्हणून समजा. 13 कोटी जप आपला पूर्ण होतो या 1500 वह्या संपल्या की, 1500 वह्या संपल्या की. म्हणून प्रत्येकाने तरी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने एक वही तरी घेऊन जा. आपल्या गावामधून प्रत्येक जणांनी एक वही घेऊन गेले तरी 1500 वह्या अलगद संपतील आणि आपल्या मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल किंवा आपल्या मंदिराचा जपही पूर्ण होईल अशी बापूंची माझ्याकडे विनंती होती. म्हणून बापूलाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही या वह्या घेऊन जा. सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते. संयोजक असतील, आयोजक असतील, नियोजक असतील, सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते. जे चुकीचं बोलले ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे चांगलं बोलले ते माझ्या गुरुवरांचं आहे. ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं राहिलं ते महादेव. बरोबर आहे. ज्यांचं घेतलं ते देव, ज्यांचं राहिलं ते महादेव. माझे मिस्टरही आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बऱ्याच दुरून पाहुणे माझ्या कीर्तनाला आले आहेत, पाहुणे मंडळींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच पाहुणे मंडळी असतील सर्वांनाच द्यावे तेवढे धन्यवाद. अल्पशा टाईम माझं झालेला आहे, 20 मिनिट माझं लेट झालेलं आहे, पण माफी मागून प्रत्येकच वेळेस मी 20 मिनिट 10 मिनिट तुमचे जास्त घेतच असते. कसं असतं, प्रत्येक जणाचा भ्रम असतो, चला आपल्याच गावातली बाई आहे, चला आपल्याच गावातली बाई. प्रत्येकाचा भ्रम असतो. कालपासून मला सांगितलंय पुढं पुढं सरका, पुढं पुढं सरका. आपल्या गावातल्या बाईचं उद्या कीर्तन आहे, कधी आहे, उद्या कीर्तन आहे आपल्या गावच्या. आणि भरपूर संख्येने तुम्ही माझ्या कीर्तनालाही उपस्थित राहिलात. टाळी वाजवून तोंडाने भजन करून तुम्ही मला साथ दिलीत. म्हणून श्रोतेजनांनाही द्यावे तेवढे कोटी कोटी धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते आणि याच ठिकाणी 2 चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडू शकले. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर परत योग कधी आलास तर सांगेन. याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर